महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्रीपदासाठी नरेश म्हस्केंनी केली आहे। तर बिहार पॅटर्न एकदाच झाला, आता पुढचा निर्णय वरिष्ठ घेतील असं भाजपचे राम शिंदे यांनी म्हटलंय। ज्या पद्धतीने नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ घातली गेली, त्यांची संख्या कमी होती तरी सुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद महायुतीने त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपदी जाहीर करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। हरियाणामध्ये जे सैनी म्हणून जे मुख्यमंत्री केलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढल्या गेल्या। आतापर्यंत भारतीय जनता पार्टीची जी काही प्रतिमा आहे, छोट्या पक्षांवरती कधीच अन्याय करत नाहीत, त्यांना उलट प्रोत्साहन देतात। बिहार पॅटर्न एकदाच झाला, बिहार पॅटर्न आता पुन्हा बिहार पॅटर्न जर झाला तर त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते विचार करतील। शेवटी 132-33 जागा आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या घटक पक्षातले वरिष्ठ नेते त्याच्यावरती चर्चा करतील। मला वाटतं अंतिमता निर्णय राज्यामध्ये होईल आणि तसा फॉर्म्युला आमच्याकडून दिल्लीकडून देखील विचारणा केली जाईल आणि त्या संदर्भामध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण होईल। नई सरकार कब तक बन जाएगी, कब तक वोट टेकिंग सेरेमनी होगा? अभी देखिए, अभी कुछ चल रही है, सब प्रोसीजर हो जाएगी। और सीएम कौन बनेगा सर? सीएम कौन बनेगा? अरे मैं कार्यकर्ता हूँ छोटा, अभी सब नेता बैठेंगे, डिसाइड करेंगे और फिर आपको पता चल जाएगा। मला असं वाटते की हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय असतो आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय घेतील, पण आम्हाला अशी खात्री आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे पुन्हा एकदा विराजमान होतील।